आजीच्या हातची जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत तोंडलीची भाजी। तर चला करायला घेऊया। तोंडलीची भाजी करण्यासाठी आपण घेतलेली आहे तोंडली। परत ती स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेली आहेत। त्यानंतर आपण त्यामध्ये एक बटाटा घालणार आहोत। तर तो बटाटा पण पाण्यातच ठेवलेला आहे तोंडलीसोबत। त्यानंतर आपण घेतलेला आहे तेल, मीठ, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, हिंग। मसाल्यांमध्ये आपण घालणार आहोत आपला आगरी मसाला, राई, जिरं, हळद आणि गरम मसाला। त्यासोबत आपण घेतलेले आहेत 2 कांदे, मिरची, कढीपत्ता, 1 टोमॅटो आणि थोडं खवलेलं खोबरं, ओलं खोबरं। तर चला करायला घेऊया। चला आता आपण कढई पण ठेवले। आता आपण घालूया तेल। तेल जरा गरम होऊ दे। आपण आता घालूया 1 छोटा चमचा राई, त्यासोबत घालूया 1 छोटा चमचा जिरं। छान तडतडलंय। आता आपण त्यात घालूया कांदे। 2 कांदे घेतलेले आहेत आपण। आता आपण घालूया मिरची, त्यासोबत घालूया आपण कढीपत्ता। आता हे परतवून घेऊया। आता आपण काय करूया, कांद्यासोबत ना 1 टोमॅटो सुद्धा घालूया, की जेणेकरून कांदा आणि टोमॅटो दोन्ही एकत्र शिजेल आणि आपला वेळ पण वाचेल। सकाळच्या घाईच्या वेळेत ही भाजी एक चांगला ऑप्शन आहे, तर नक्की ट्राय करा। आता आपण झाकण देऊया आणि कांदा टोमॅटो शिजवून घेऊया। तुम्ही पाहू शकता कांदा टोमॅटो आपला शिजलाय। आता त्यामध्ये घालूया आलं लसूण। अर्धा चमचाच आलं लसूण घातलेला आहे, जास्त नाही। हे छान परतवूया आणि आता आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊया। अगदी साधी सोपी आहे, काही मगजमारी नाही आहे, काही तामझाम नाही आहे। 1 चमचा आगरी मसाला, त्यानंतर घालूया 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा गरम मसाला। त्याचसोबत आपण घालणार आहोत हिंग। हिंग पोटासाठी खूप छान असतं, डायजेशनसाठी खूप चांगलं असतं, त्यामुळे हिंग जेवणामध्ये वापरत जा। आता हे परतवलंय। आता आपण त्यात घालूया तोंडली। त्यासोबत आपण 1 बटाटा पण बारीक चिरलेला घेतला आहे। आपल्याला आता ही भाजी ना परतवून घ्यायची आहे आणि ही भाजी आपल्याला करायची आहे वाफेवर। यामध्ये आपण अजिबात पाणी घालणार नाही आहोत, आपण ही वाफेवरच करायची। अप्रतिम होते ही भाजी, सकाळच्या टिफिनसाठी खूप चांगला ऑप्शन आहे। आता आपण देऊया वरती झाकण आणि काय करायचं, आपल्याला गॅस मंद करायची आहे आणि त्या झाकणावर आपण थोडं पाणी घालणार आहोत, म्हणजे या पाण्याच्या वाफेने आपली भाजी पण खूप छान होईल। आता ना आपण ही 10 मिनिटं तरी असंच ठेवणार आहोत मंद आचेवर। 10 मिनिटानंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते। तुम्ही पाहू शकता आपली भाजी ना झालेली आहे। आता फक्त यामध्ये 2 इंग्रेडियंट्स घालायचे म्हणजे आपली भाजी तयार झालेली आहे। आता यात आपण घालूया चवीपुरतं मीठ, त्यासोबत आपण घालूया ओलं खोबरं। तोंडलीची वाफेवरची भाजी करणार असाल ना तो ओलं खोबरंच घालून बघा, खूप छान लागते। आता हे परतवून घेऊया। चपाती भाकरी सोबत खूप छान लागते ही भाजी। आता आपण मीठ आत्ताच घातलंय, त्यामुळे 2-3 मिनिटं आपण पुन्हा वाफेवर झाकण मारून ठेवूया आणि मग आपण गॅस बंद करून टाकूया।
आपली भाजी रेडी आहे.